चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरारी वासना हरी जना सवे भेटी नवो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरारी वासना तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पुरारी वासना शरण शरण हारो हनुमंता शरण शरण Bye.
प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी सालाबाद प्रमाणे म्हणजे 28 वर्ष आहे. 28 वर्षापासून या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. परमपूजनीय प्रातस्मरणीय आमचे गुरुवर्य अण्णा त्याचप्रमाणे यादव बाबा यांच्या कृपाशीर्वादाने, त्याचप्रमाणे आमचे भासी महाराज असतील, हरिभाऊ महाराज असतील, आमचे यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी चालू असलेला आणि समस्त जाती वस्ती वाघोली आणि समस्त जाती वस्ती पंचक्रोशीतील मंडळी वाडी वस्तीवरचे हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. वैयक्तिक नामनिर्देश काय कोणाचा करायची गरज नाही, कारण सगळे भाविक मंडळी आहेत, श्रद्धावान अशी मंडळी आहेत. आणि या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह 28 वर्षापासून तिसऱ्या तपामधली ही सेवा आहे. 2 तपा होऊन गेलेली आणि संतांचे आशीर्वाद असल्या कारणाने आपल्याला काही कमी नाही. या ठिकाणी संतांच्या कृपा आशीर्वादाने सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत राहतात. देवापेक्षा संतांची कृपा श्रेष्ठ आहे. आपले कार्यक्रम टिकून राहायला संत कृपा, कारण देव सगळ्या जगाचं पाहते. आमचे संत आमचं नक्की पाहतात. विठ्ठल निमित्ताने आपण या ठिकाणची ही सेवा, आता हा मागणीपर दिवस आहे, म्हणजे उद्या सकाळी प्रसाद आपण ज्याला पगाराचा दिवस उद्याचा, आणि आज काहीतरी देवाला मागणं करून द्यावं, कारण आमचा 8 दिवसाचा हा कार्यक्रम 7 दिवसाची 7व्या दिवसाची ही सेवा मागणीमध्ये आम्हाला मागून घ्यायचं. आम्ही सेवा केलेली म्हणून मागायचं. मागण्याचा अधिकार त्यालाच असतो की ज्यांनी सेवा केलेली असते. ज्यांनी सेवा केलेली नाही त्याला मागण्याचा. ते म्हणजे महाराज काय सेवा? मांडप झाडण्याची सेवा. सगळ्यात सोपी सेवा सांगतो तुम्हाला. काय आल्यावरती मंडप झाडायचा. ते म्हणजे ही सेवा होती का? ही सेवा. पत्रवळी उचलायची, कचरा उचलायचा, ते म्हणजे ही सेवा. हा, ही सेवा. ते म्हणजे महाराज आम्हाला शारीरिक बळ नाही, मग नामस्मरणाची सेवा करा. सेवा ते आवडी उच्चारावे नाम, नामाची सेवा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नामाची सेवा करायची. वयस्कर व्यक्ती नाही झाडू शकत, त्याला यायलाच अडचण येतात, म्हणून नामाची सेवा. सप्ताहामध्ये काय काय चालतं? कीर्तन, प्रवचन, ज्ञानेश्वरीच होती आपल्याकडे पारायणाला. ज्ञानेश्वरीचं पारायण ही बी सेवा, म्हणजे अक्षरांची सेवा. ये अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, साधारण गोष्ट नाही ज्ञानेश्वरीची सेवा. म्हणजे पारायण जरी केलं तरी ज्ञानेश्वरी कळायला कठीण आहे, जरी मराठी असली तरी. संस्कृत नाही, ज्ञानेश्वरी संस्कृत थोडीच आहे. संस्कृत भगवद्गीता, पण ज्ञानेश्वरी मराठीतली आम्हाला कळत नाही. मग पारायण करा, हळूहळू कृपा होईल. आमच्याकडे काही मंडळी असे आहेत त्यांना वाचता सुद्धा येत नाही. मग वाचता येत नाही, मग ज्ञानेश्वरीच्या पारायणाला कसं काय? नुसती बोटं फिरवतात. कुठे चाललंय म्हणजे कुठे चाललंय म्हणजे काय? म्हणजे त्याच्यावर फक्त रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वरीची सेवा. एक दिवस तीच ज्ञानेश्वरी त्याला समृद्ध करून टाकेल. ज्याला वाचता येत नाही त्याने सुद्धा बोटं फिरवावे. म्हणून पारायणाला किती लोक बसले? आता एकदम अडचणीत आले तुम्ही. पारायणाला किती लोक आहेत? पारायणाला सगळ्यांनी बसावं, कारण 8 दिवसाचा दुसरे काय कार्यक्रम नसतात तिथं आपल्या वस्तीवर. एवढाच वर्षातला एकमेव कार्यक्रम. सगळ्यांनी पारायणा, जास्तीत जास्त पारायणाला बसावं. नाही वाचता आलं तरी बोटं फिरवायची. रामकृष्ण हरी म्हणायचे. बाबासाहेब महाराज आहेत तिथूनच असतात व्यासपीठावर. म्हणजे 25-30 माणसं आहेत ना, चांगली गोष्ट आहे. तर कीर्तनाला भरपूर माणसं राहतात, ही बी चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे एवढी दरवर्षी इतकीच लोक राहतात. ते तर आता बाहेरून थोडेच लोक आणायचे आपलीच माणसं आहेत त्या. पण 8 दिवस अगदी भगवंताच्या सानिध्यात जावं. काय जे कीर्तन येत असतील ते आपले श्रवण करावे.
आणि ही कोणी आपली भगवंताची हे फार काही नाही, फार काय नाही जमलं तरी थोडं तरी जमावं, फार परोपकार नाही घडला तर थोडा तरी घडावा. तुकोबरांचा फार नाही तरी थोडा तरी परोपकार, फार नाही तर थोडा, आणि फार पुण्य नाही निर्माण झाली तर इतकी पुण्य आहे. म्हणून सप्ताहाच्या माध्यमातून ही पुण्य होत राहते. मगाशी सांगितल्याप्रमाणे साधू संतांचे आपल्यावरती आशीर्वाद आहेत आणि आपला सप्ताह असा चालू राहील. परमपूजनीय अण्णांच्या बरोबर याची सवय होती. आता बुचकट ह्याच्यासारखं वाटतं, बुच असं वाटतं. अण्णा गेल्या 3 वर्ष होऊन गेलेल्याचा आपला तिसरा आत्ताचा पुण्यस्मरणाचा सप्ताह झाला. परमपूजनीय अण्णांनी दाखवलेल्या रस्त्याने आपण चाललेलो आहोत आणि चालत राहू. ते आपल्याला प्रेरणा देत राहतात. ते प्रेरणा आतून कोणाची असते तर त्यांचीच असते. संतांची प्रेरणा काम करते. असं म्हटलंय, संत असताना जेवढी प्रेरणा काम करत नाही ना स्फूर्ती, तेवढी संत गेल्यावर करते. संतांची कृपा आपल्याला जर पाहिजे असेल तर संत गेल्यानंतर कृपा जास्त होते. असेपर्यंत चाललेलंच असतं त्यांच्यासाठी, पण गेल्यानंतर अधिक पुण्य कृपा आपल्याला होते. आणि त्याच दृष्टिकोनातून आपल्या समोरही दिसतं की ज्या ज्या ठिकाणी आम्ही आता गावोगावी नेहमीच जात होतो अण्णांच्या बरोबर, जिथे जिथे सगळे सप्ते व्यवस्थित चाललेले आहेत आणि त्यांच्याच कृपेने चाललेले आहेत. आणि आता अजून जो मात चालू तर याला म्हणावं संत कृपा. आणि म्हणून आपण आजही मागणीपर आढळून घेतलाय तो संत कृपेचाच आहे. संतांनी आमच्यावरची आमची मागणी पूर्ण करावी. आणि आज मागायचंय ना आपल्याला, मागायचं तर काय मागायचं, संत संगती मागावी. विठ्ठल परमार्थ करून मागणारा एक भिकाऱ्यासारखा वर्ग आहे. परमार्थ करतो आणि भिकासारखा भिकारी मागतो. भिकारी म्हणजे देवा काहीतरी अनात्म पदार्थ दे, संसारातले पदार्थ दे असा मागणारा एक वर्ग आहे. देवाची भक्ती करतो आणि मागणं त्याचं उगाच काहीतरी अल्प असतं. भक्ती तर त्याहून अल्प असते. म्हणायला असतं 20 रुपयाचा नारळ फोडतो आणि 25,000 मागतो. नारळ 20 रुपयाचा फोडतो, 2 रुपयाच्या उदबत्त्या लावतो, वरून भुक्का काय आणलेला असेल तर एवढं सगळं, पण मागणं मात्र भलतच राहतं. त्याला वाटतं देव म्हणजे बावळट माणूस दिसतो. बहुतेक लोकांनी देवाला बावळट समजलेलं आहे, कारण तो इतक्या स्वस्तात भेटतो असं त्याची समजूत आहे. आणि देवाजवळ मागणारा असा एक काही वर्ग आहे. आमचा वारकरी देवाजवळ हे काही मागत नाही. वारकरी हा खरा निष्ठावंत आहे. चित्तामध्ये कोणत्याही प्रकारचं मागणं ज्याचं नसतं तो वाटतं. वैष्णव भक्त जो आहे ना सकामी नाही. आणि हे संस्कार आम्हाला माऊली ज्ञानोबा तुकोबरायांनी दिलेले आहेत. देवाला काही मागितलं नाही, कारण मागण्यासारखं असलं तर मागितलं असतं. पण जगातले कोणतेच पदार्थ मागण्यासारखे नाही. जेवढे पदार्थ आहेत ना, हा सारा जगत हा एक भूलभुलैया आहे. याच्यामध्ये हा जीव आहे ना तो घुटमळलेला आहे. याच्यामध्ये चित्तात वासना निर्माण करून या जगतातले अनात्म पदार्थ भोगण्याची सवय झाली व्यक्तीला. की ज्याला कळालं त्यावेळेला तो टाकून देतो. आणि कळतं कसं, संत कृपेनेच आधी कळायला लागतं. शास्त्रामध्ये काही कृपा दिलेल्या आहेत. अंतःकरणाची पहिली कृपा व्हावी लागते. तीही कृपा भगवंत करतो, कारण प्रेरणा देणारा देवच असतो. म्हणून चित्तामध्ये अंतःकरण कृपा झाली म्हणजे परमार्थ कळायला लागतो. साधारण कृपेने परमार्थ कळत नाही. किती माणसं आहेत परमार्थ करणारे, पण सकामता नाश पावत नाही. सकामतेचा नाश आतून अंतरकृपा झाल्यावरती भगवंताचीही कृपा होते. शास्त्र म्हणतं अंतःकरण कृपेनंतर भगवत कृपा होते, भगवत कृपेनंतर संत कृपा होते.
संत कृपेनंतर शास्त्र कृपा होते आणि शास्त्र कृपेनंतर ही परत एक कृपा असते, मोक्ष घ्यायचा का नाही घ्यायचा अशी अंतःकरणाचीच कृपा असते. म्हणजे या सगळ्या कृपेच्या नंतर जीवाचा उद्धार होतो. पण की एका त्याच्यामध्ये एक ही जी गोष्ट आहे, एक गोष्ट आपल्याला मिळत नाही, संतांची संगती मिळत नाही, संतांची सेवाही मिळत नाही, संतांचा सहवास प्राप्त होत नाही, तो महाग पुण्याही नाही प्राप्त होत, साधारण पुण्याही नाही. आणि देव तर आम्हाला भेटतच नाही. कोणता देव कधी येऊन भेटणार आहे? कारण त्यालाही एक विशेष पुण्याही लागते. जे आमचे संत सावतोबा महाराज असतील, सेना महाराज असतील, चोखोबा महाराज असतील, तुकोबाराय असतील, माऊली ज्ञानोबाराय असतील, यांना सगुण साक्षात्कारी संत म्हटले. वारकरी संप्रदायाचं एक वैशिष्ट्य आहे, सगुण साक्षात्काराचा विचार पहिल्यांदा केलेला आहे आणि निर्गुणाचा विचार नंतर केला. नामदेवराय असतील, नामदेवरायांच्या बरोबर ती भगवंतांनी राहावा अगदी, आणि नंतर त्याच नामदेवरायांना विसोबा क्षेत्रांकडे पाठवून साक्षात्कारी बनवावं. म्हणजे मी कसा आहे हे ओळखण्यासाठी देवाने. कारण सगुण साक्षात्कारी सगळे संत या संप्रदायामध्ये पाहायला मिळतील. याला एक स्टेपनी गेलेले, तर भक्ती करता 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 देवाचा सगुण साक्षात्कार होतो. भक्ती करता करता नंतर संत भेटतात, देव आधी भेटतो. विठ्ठल देव आधी भेटतो. मग काय अडचणच नाही, कारण देव भेटला म्हणजे काय अडचण नाही. नाही नाही नाही, देव भेटला तरी देव कळत नाही. म्हणून देव कळण्यासाठी संत कृपा लागते. देव डायरेक्ट जरी भेटला तरी आपलं काय. नामदेवरायांचा भेटला होता आमचे संत नामदेवराय पांडुरंगा बरोबरच राहायचे, नैवेद्य दाखवायचे, पांडुरंगाने त्यांच्या हातचा नैवेद्य खावा. आपला निवद नाही का, नैवेद्य वेगळा, निवद वेगळा. उंदराच्या कानासारखे केलेले असतात, त्यांचं नाव निवद असत. असा डबा भरून ठेवायचा. आमची आई द्यायची आमच्याकडे, जात देवाला निवद दाखवून येतात. इतकं गावात देव मायनात इतके देव, आणि त्याच्यात भूक लागलेली राहायची. त्यातले बरेचसे निवद तर मीच खायचे. भूक लागल्यावर काय करणार, दाखवून आला का हा आलो. माझ्या तर नामदेवरायमध्ये हा फरक आहे. ते देवासाठी थांबले आणि मी निवदासाठी निवदच खाऊन टाकले. देव नाही, देवाला नामदेवरायाने नैवेद्य दाखवावा, भगवंतानी मूर्तीतून खाली उतरावं आणि भगवंतानी नामदेवरायांचा हातचा नैवेद्य खावा. नाहीतर या उद्या कीर्तन नाही संध्याकाळी ना. आजचा दिवस आहे, मग काय अडचण नाही. तरी मी मला कधी ब्रेक मारायचं ते तुम्हीच सांगायचं, कारण मी काय घड्याळ पाहणार नाही. तुम्ही मला 5 मिनिटं आधी सांगा, महाराज ब्रेक मारा, काय अडचण नाही. विठ्ठल नामदेवरायांच्या हातचा
नैवेद्य खावा, पण नामदेवरायांना पांडुरंगाचं स्वरूप माहित नव्हतं. पांडुरंग काय आहे? पांडुरंग नामदेवरायांना म्हणायचे, नामा तू माझ्या बरोबर राहतोस, आपण दोघे एकत्र राहतो, काही वेळेला फिरतो सुद्धा एकत्र सगळीकडे. तुझ्या हातचा मी नैवेद्य खातो, दूध पितो, दूध पिऊ मोरे गोविंदला. मग भगवंतानी नामदेवरायांच्या हातचं दूधही प्राशन करावं. पण नामा तू मला ओळखत नाही. हा, ओळखत नाही. तू पांडुरंग आहेस, तुझा असा असा रंग आहे, रूप आहे, तू नेहमी विटेवर उभा असतो, कटेवर हात असतात आणि ओळखत नाही म्हणतो. आपण इतके मैत्र आहेत ना, असं नका. तरीही तू मला काही ओळखत नाही. कस काय ओळखत नाही? एक दिवशीचा प्रसंग आहे पहा. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की देवाची भेट आधी होते, निसंतांची भेट उशिरा होते. नामदेवरायांच्या बाबतीत आहे किंवा वारकरी संप्रदायाचं हे वैशिष्ट्य सांगतो मी तुम्हाला, की आम्हाला पहिल्यांदा भक्ती करायला शिकवली. देवाची भक्ती करा, देवाची भक्ती करा. दृष्टांतातला दृष्टांत सांगतो. तुकोबरायांना पहिल्यांदा साक्षात्कार कोणाचा झाला? पांडुरंगाचाच झाला. पांडुरंगाचा साक्षात्कार झाला. भामचंद्रावरती 8 दिवस अन्न पाणी वर्ज करून केवळ पांडुरंगाचा धावा केला. 8व्या दिवशी प्रचंड लख प्रकाश पडला. तुकोबरायांनी डोळे नाही उघडले, डोळे झाकलेले होते. आणि एक प्रचंड भुजंग फुतकार टाकत तिथं जवळ आला. तुकोबराय डोळे उघडा, मी आलेलो आहे. ते म्हणले, कळालं मला, तू सापाच्या रूपात आलेला आहे. असले साप तर किती बी पडलेले असतात, असला साप नाही मला पाहायचा. चतुर्भुज होऊन मला दाखव, दर्शन दे. असं देवाला नाही, भक्तांना दम द्यायचा अधिकार आहे. बरं, त्याची भक्ती तितकी असते ना, त्याला काही अडचण नाही. ज्याच्याकडे काही नाही त्याला काहीच करण्याचा अधिकार नाही. तुकोबरायांनी सांगितल्याबरोबर भगवंतांनी चतुर्भुज रूपामध्ये, या भगवंतांनी चतुर्भुज रूप धारण केलेलं आहे. शंख चक्र गदा समोर उभे राहिले. तुकोबरायांना सगुण साक्षात्कार अगोदर, नामदेवरायांना सगुण साक्षात्कार अगोदर. कित्येक संतांचं तुम्हाला असं दिसेल. आता निर्गुण साक्षात्कार होऊ शकतं, पण निर्गुण साक्षात्कारी पुरुषाला सगुण होतो असं नाही. विठ्ठल ब्रह्मज्ञानाने निर्गुणाची प्राप्ती होऊ शकते, म्हणजे स्वरूपाची प्राप्ती होते. अयम आत्मा ब्रह्म या बोधावरती त्याला जायला काही अडचण नाही. तो परमात्मा स्वरूप बनतो, पण त्याला सगुण देव कधी भेटत नाही. म्हणून सांप्रदायिक समजुतीप्रमाणे, चाललेल्या रीतीप्रमाणे पूर्णत्वाला गेलेले साधू सुद्धा साधना करताना दिसतात. आमच्या अण्णा नेहमी काय करायचे, आम्ही गेलो ज्याच्या वेळेला जाऊन पाहिलं त्यावेळेला एक वृत्ती प्रभाकर ग्रंथ छातीवरती राहायचा, किंवा त्यांच्या आवडीचा ग्रंथ होता. वृत्ती प्रभाकर विशेष करून पाहायचे. आणि मग ते पाहून पाहून बुद्धीला जरा सीन झाला की हातामध्ये रामकृष्ण हरी म्हणून माळ घेऊन जपत बसायचे. 2 सगळ्यात सोपे भाग आहेत. एक, ज्ञानाची साधना आपोआप घडते, आणि ज्ञानाबरोबर नाम असावं. विठ्ठल नामदेवरायांचा प्रसंग सांगत होतो. नामदेवरायांनी मग पांडुरंगाने म्हणावं, अरे नामा तू मला जाणत नाहीस, ओळखत नाहीस, मी कोण आहे ना? वैकुंठीचे राजे आहात तुम्ही? नाही. पंढरपूरचे, पंढरपूर पाटणी का महाराज सार्वभौम, तुम्ही पंढरपूरचे महाराज आहात? नाही. मग मी कोण आहे हे तुला नाही बोलतो येणार, कारण तुला संतांकडे जावं लागेल. म्हणून संतांकडे पांडुरंगांनी पाठवलं. मधला भाग सगळा मी ड्रॉप करतो, पण विसोबा खेत्रांची भेट आहे पांडुरंगाच्या कृपेने झाली. विठ्ठल संतांची भेट तशी पाहिली तर अवघड आहे. लोकांना वाटतं फार सोपी आहे. हो, संतांची भेट सोपी नाही. देवाची भेट सोपी आहे, संतांची भेट अवघड आहे.
म्हणून संत भेटीसाठी पुष्कळ पुण्याची आवश्यकता आहे. कोण पुण्यदानचा होईल देवा, कोण पुण्यदानचा होईल देवा, ही गोसावी करुणा, ही गोसावी करुणा. किती पुण्य लागेल नाही सांगताय, पण जेव्हा संत भेटले त्यावेळेला समजायचं एवढं पुण्य आपल्याकडे होत. नक्की किती पुण्य लागेल काही नाही पोचताय, पण इतकं पुण्य, इतकी पुण्य झाल्या. संतांची भेट होणं म्हणजे शरीराची भेट नाही. याच अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हटलेलं आहे तसं, कारण आपण चिंतन करत एवढा वेळ मिळेल का नाही माहित नाही मला. असं म्हटलं की अंगसंगे न हो अंगसंगे तुटी, त्यांची तुटी होऊ नये आणि अंगसंगाने होऊ नये. अंग याच्यामध्ये शरीरही येतं मग, आणि संग याच्यात चित्त येतं, वृत्ती येते, विचार येतात. संतांची भेट अत्यंत अवघड आहे. जिही द्वंद्वादिक दुरावले ऐसी वर्मे मद दावी नारायण अंतरिच्या पुन्हा प्रगटोनंतर कोण पुण्य त्यांचा होई नसेल. किती काय पुण्य असेल व आम्हाला त्यांची सेवा करायला मिळेल. काय असतं म्हणून सेवा करत राहावी, भगवंताचं नामस्मरण घेत जावं. भगवंताची कृपा झाल्यानंतर संत कृपा होते, म्हणजे संतांची भेटही त्यानंतरच होते, त्याच्या आधी होत नाही. ज्या घरात संत राहतात त्या घरात यांना सुद्धा हे संत आहेत हे कळत नाही. क्वचित संतांच्या भागात बाबतीत असं म्हटलेलं आहे किंवा कारण त्यांच्यातले जवळ राहणारे लोक दोष जास्त पाहतात. घोटाळा कुठे आहे माहिती का, जास्त जवळ झाले ना संतांची ते त्याला असं वाटतं की ते हे जरा भोकलेलंच आहे काय. पण ज्याच्याकडे पुण्यही असतं तोच संत सेवेत टिकतो. ज्याच्याजवळ पुण्यही नाही तो संत सेवेतून निघून जातात. खरं तर असे दोष पाहणारी माणसं निघून झाली. कारण संतांच्या संगतीत जाऊन जर दोष पाहायला लागला तर त्याच्या पुण्याचा क्षय होतो. संत संगती न करावा, काही गुण दोष येईल. संत संगती न करावा वास,
काही गुण दोष तुकोबराय म्हणतात संतांची संगतीत राहिला तर आता इथे गुण अंगाई का दोष तर असं आहे ज्या ज्या वेळेला सुख दुःख त्यांच्या सुख दुःखाला आपण जायला पाहिजे म्हणजे काय एखादी व्यक्ती गेलेली असेल ते म्हटले आपण त्यांच्या सुख दुःखाला जायला पाहिजे तिथं सुखाला का दुःखाला तिथे सुख या पदाचा अर्थही दुःख असाच होतो आपल्या मराठी भाषेमध्ये हा घोटाळा आहे म्हणजे आपण बोलताना असं म्हणतो सुख दुःख किंवा बाजारात गेल्यावर बडबड नका करू चिल्ड्रन्स बच्चे कंपनी तर ऐका म्हणजे बाजारात जर आपण गेलो आणि एखादी वस्तू घ्यायची असेल तर ती व्यक्ती काय करतात हो काय सांगितले म्हणजे घ्या नाही 70 रुपयाला थोडं कमी जास्त करा ना ते म्हणले की द्या ना मग 80 रुपये तुम्ही काय बोलले कमी जास्त मग म्हटले मग 80 रुपये द्या ते म्हणजे अहो कमी जास्त या पदाचा अर्थ जास्त नसतो तर कमीच असतो काही गुण दोष येईल अंगा या गुण दोष अंगा येईल ह्याच्यात दोष या पदा गुण या पदाचा अर्थ दोषच आहे की संतांच्या संगतीत जाऊन जर दोष पाहायला लागला तर पुण्याचा क्षय होतो म्हणून पुण्याचा क्षय होण्यापेक्षा मग भगवंत त्याच्यावर काम करतात तू आपला बाजूला जा म्हणून तो जवळ आलेला सुद्धा दुरावला जातो संत भेटीपासून दुरावला जातो जीवाचं कल्याण संतांच्या भेटीतच होतं म्हणून संगती घडावी तर संतांचीच घडावी संग संतांचा करिता संतांचा करता बरवा या पदाचा अर्थ बरा नाही बरवा म्हणजे चांगलं संत वाङ्मयात बरवा असं पद येतं बरवा ओ हरी बरवा या पदाचा अर्थ बरवा नाही आपण म्हणतो बरं वाटतंय का ते बरं वाटतंय का या शब्दालाच खरं बरं नसतं ते बरवा हा शब्द चांगला असा आहे उत्कृष्ट बरवा या पदाचा अर्थ संत वाङ्मयात संत संतांचा करता बरवा सगळ्या जगात सगळ्यात भारी संघ कोणता असेल तर संतांचा संघ ज्या आयुष्यात झाला समजून घ्यायचं आपलं कल्याण झालं शास्त्रात असं म्हटलंय संतांची संगती घडो मिळत नाही घडतो ही पुण्यही असते बऱ्याच ठिकाणी शब्द असे येतात की घडो मला तुमची त्याची संगती घडो माझ्याकडून परमार्थ घडो म्हणजे घडत नाही म्हणून करता येत नाही आपल्याला वाटतं आम्ही करतो करत नाही घडला पाहिजे देवाची सेवा घडो देवाची सेवा का घडो ज्याची सेवा करायची त्यांनी स्वीकारली तर घडली नाहीतर घडत नाही तसं संतांची संगती घडत नाही पण घडण्यासाठी जर पुण्यही बळवान झाली तर घडते माणसं कुसंगती करतात माणसांना विसंगती भोवते पण सुसंगती मिळत नाही जे संगती करण्याच्या योग्य
योग्य नसतात त्यांची संगती करू नये. म्हणजे बा महाराज अशी कोणती यादी सांगा ना काहीतरी की बा त्याची संगती करायला नको. ज्याची चित्तात वासनाचं धमाड बसलेलं असतं त्या माणसाबरोबर राहू नये. आणि परमार्थ करणारा नाही तर चुकून राहू नये. परमार्थ करत असेल तर त्याला तो त्याच्या रस्त्याला घेऊन जाईल. कारण रॉकेल प्रभावी असत का गावरान तूप प्रभावी असत? कोण प्रभावी असत? समजा 200 लिटरचा बॅरल भरला गावरान शुद्ध तुपाचा आणि त्याच्यात 1 चमचाभर रॉकेल टाकलं, कोण प्रभावी? ते 200 लिटर तुपाचा नाश करतं. म्हणून कुसंगती टाळावी. विठ्ठल ते आपल्या हातात असते. कुसंगती टाळणं आपल्या हातात आहे. ते म्हणजे महाराज कसं काय ओळखायचं? सारखा प्रपंचाचाच विषय सारखा डोक्यात घेतो. जो मनुष्य प्रपंचाचे विषय गिरवतो त्याच्याबरोबर संगती करू नका. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयन्ति परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. माझे भक्त ज्याचे जिथे असतात ना ते फक्त माझी आत्मचर्चाच गातात. माझी आत्मचर्चा विषय उदंड गाती. माझीच आत्मचर्चा माझ्याविषयी बोलतात. देव म्हणतात माझे भक्त आहेत ते की जे माझ्याविषयी बोलतात. आणि जे बसल्यावरती संसाराचे विषय काढतात आहे ना, पैशा पाण्याचा विषय डोक्यात चाललेला असतो. कशाला काढायचं? जे आहे ते जे असेल ते असेल. प्रारब्ध वशात जसं असेल तसं राहावं. जैशी स्थिती आहे त्यांच्या परी आहे. कौतुक तुप आहे संचिताचे. जसं असेल तसं राहावं. हे आपण नाही ठरवलेलं आपली स्थिती कशी राहायची. कारण याला प्रारब्ध घटक काम करत असतो. ज्याचं काहींचं श्रीमंतीचंही प्रारब्ध असू शकतं. संतांच्या बाबतीत घडतं, आपल्या बाबतीत का नाही? आमचे नाथ महाराज श्रीमंत संतांमध्ये गणले गेले. संत एकनाथ महाराज हे सगळ्या संतांच्या श्रीमंत होते. त्यांच्याकडे असं म्हणतात 14 चोर आले. किती आले? 14 चोर आले. पण 14 चोर आल्यावरती त्यांनी ते संपत्ती गुंडाळायला सुरुवात केली. म्हणजे बांधायला सोनं. इतकं सोनं पडलेलं होतं. आता सोनं लय वजनदार असतं. पण त्यांनी अशी गोठोडी बांधली. आता गठोड्यात जर अजून तिकडे जर थोडस मिळत असेल पावशेर जास्त तर त्यांनी पावशेर जास्तच टाकलं ना. असं गठोडं उचलायला लागलं तर ते गुडघ्याच्या वर जाईना. मग त्या दुसऱ्या माणसांनी काय करायचं? उचलायचं आणि त्याच्या डोक्यावर ठेवायचं. असे 13 जणांनी गठोडी डोक्यावर घेतल्यावर सटाकली ना. पण ती मागचं राहिलं ना. माग कोण राहिलं? एक जण होतं ते तिथंच राहिलं. मग तिथं राहिल्यावरती त्यांनी काय केलं? ते करून कमरेपर्यंत आणायचं. डाब दिशे पडायचं. नाथ महाराज झोपलेले होते. कशाचे झोपलेले होते? जागेच होते ते. अरे अरे म्हटले मला सांगायचं ना, मी आलो असतो ना उचलू लागायला. नाथ महाराज उठले आणि त्यांनी ते उचलले. ते म्हणले बरं झालं, मला वाटलं का मी एकटाच राहिलो, तुम्ही बी आहेत म्हणायचं न्यायला. त्यांचंच घर आहे का न्यायला आलेले ते? नाथ महाराज सगळ्यांनी त्यांची काय केली? ते म्हणजे नाथ महाराजांनी उचलून दिलं त्याच्या डोक्यावरती. ते गेला आपला बिचारा. काय पोलिसांना फोन नाही केला, काय नाही, कुठं कंप्लेंट नाही, काय नाही. ते म्हणजे गेलं तर गेलं. जैशी स्थिती आहे त्यांचीच वाक्य करत असं नाही. पण जसं असेल ना तसं असू द्या, काही फरक पडत नाही. श्रीमंत संतांचं वाच काहींच्याकडे खायला दाणा नाही. म्हणजे होते श्रीमंत, तुकोबाराय सुद्धा काही साधारण नव्हते. महाजनकी होती, सावकारकी होती, शेतीवाडी होती, होलसेलचं दुकान होतं तुकोबारायांच्याकडे. सगळ्यावर पाणी ओतून दिलं. ज्याला म्हणतात साधू. वैराग्याचे महामूर्ती म्हणून नाही होत. सगळ्यावर पाणी टाकून देणारे आमचे देव. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुत्री. अशा स्थितीवरती राहा. खरं तर असंच राहायला पाहिजे. विठ्ठल म्हणून चित्तात कोणत्याही प्रकारची आसक्ती न धारण करता संतांच्या सेवेत जावं. कुसंगती टाळावी.
कुसंगती टाळावी. विसंगती घडते तिथे असं म्हटलं, विसंगती नाईलाजाने घडते. तुमच्या आपल्या कुटुंबात राहणारी माणसं आपल्या म्हणण्याप्रमाणे असतात असं नाही, पण जसे असतील तसे. अजून एक तुम्हाला सुखी संसार करायचा असेल तर सांगतो, कोणाच्याही बुद्धी म्हणजे त्याच्याबरोबर भांडण नाही करत बसायचं. जय रामजी की म्हणायचं, आपण आपल्या कामाला लागायचं. सगळ्यात सोपं, कोणाबरोबर भांडण नाही करायचं. कारण भांडण केलं की शब्दाला शब्द वाढतो. विसंगती असते प्रत्येकाच्या कुटुंबात, कदाचित असते, काहींच्या नसेल बी, एखाद्याची चांगलीच लोक आहेत पण असले तरी त्याच्याबरोबर जसं शहाणी माणसं समजूतदार असतात. शहाणी माणसं समजून जो समजून घेतो त्याला शहाणा म्हणावं. विठ्ठल समजून घेत असेल तर आम्ही तुम्हाला शहाणा म्हणायला तयार. ते तिकडून तटीला लागला आणि हा इकडून तटीला लागला तर काय फायदा? काही नाही होणार. म्हणून विसंगती जशी असेल तशी असेल तसं प्रारंभाने भोगावी. विसंगती भोगावी, कुसंगती टाळावी आणि सत्संगती घडावी. तुकोबराय अभंगाच्या पहिल्या मागणी आहे आमची की ज्याच्या चित्तात देव बसलेला आहे त्याची संगती घडावी. म्हणजे महाराज इथे संतांचं नाव नाही घेतलं, संतांचं तर नाव नाही घेतलं. ज्याच्या चित्तात देव बसलेला आहे त्याची संगती घडावी. कोणाच्या चित्तात देव नाही? जगात सगळ्यांच्या चित्तात देव आहे. कोणाच्या चित्तात देव नाही असा एकही जीव
महाराज तुमचं हे जे लक्षण आहे ते सगळ्यांच्यावर अतिव्यापक झालं, म्हणजे सगळीकडे अतिव्याप्ती झाली. लक्षणामध्ये अतिव्याप्ती, असंभव आणि अव्याप्ती असे तीन दोष सांगितले. अतिव्याप्ती म्हणजे अनेकांच्यावर ते लक्षण बसले, याला अतिव्याप्ती असं म्हणतात. आणि हे सगळं चिंतन अण्णांचंच आहे. विठ्ठल त्यांच्याबरोबर कितीतरी शेकड्यांनी कीर्तनाला बरोबर होतो. त्याच्यामुळे हे अण्णांचा आवडता अंग होता. देव से चित्ती फार अण्णाला रंगून जायचे त्याच्यामध्ये चिंतन सांगताना. त्यांच्या आवडीचा अंग होता. संतांची संगती ही जीवनात खरोखरच आवडीची आहे. भाग्य आहे आपलं प्राप्त व्हावी, प्राप्त झाली. तेव्हा असं जर असेल तर निश्चित आपल्या भाग्याला काही सीमा नाही. कारण संतांच्या संगतीशिवाय या जगात कोणतीच संगती योग्य नाही, यथार्थ नाही. देव ज्याच्या चित्तात बसलेला आहे त्याची संगती करावी. त्यावेळेला अण्णा प्रश्न करायचे, सांगावं कोणाच्या चित्तामध्ये देव नाही. तुम्ही आता प्रमाण देऊन सांगितलं की सर्व घटी राम, सर्वत्र काय आहे? राम आहे. म्हणजे आपल्याही चित्तात राम आहे, तुमच्याही चित्तात राम आहे, सगळ्यांच्या चित्तात राम आहे. आम्हाला त्या रामाचं दर्शन झालं नाही हा भाग वेगळा. कारण आम्हाला जर रामाचं दर्शन झालं असतं तर दैत्यासारखे वागले नसते. आम्हाला जर राम जर कळाला असता ना हृदयातला तर आम्ही असे दानवासारखे वागलो नसतो, दैत्यासारखे वागले नसते. आतमध्ये हृदयात राम आहे, पण त्या राम झाकलेला आहे. शास्त्र म्हणतं त्याला आवृत्त आहे. थोडस शास्त्र सांगतो, तो झाकला गेलेला आहे, आवृत्त आहे. आणि मग याची झाकलेल्याची जोपर्यंत निवृत्ती कोण करतो? देव करेल का? देव निवृत्ती करत नाही. देवाच्या जवळ कितीही बसले तरी देव सांगणार नाही. कारण तो म्हणतो आपण त्याच्यासाठी जन्म अवतारच घेतलेला आहे. आपला अवतार वेगळा. यदा यदा हि धर्मस्य भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च. देवाचं काम वेगळं आहे आणि संतांचं काम वेगळं आहे. जीवाला मोक्ष देण्याचं काम संत करतात. महाराज ते जाऊ दे. सगळ्यांच्या चित्तात जर राम असेल तर तुम्ही म्हटलेलं हे लक्षण अतिव्याप्त झालं, म्हणजे सगळ्यांच्या वरती गेलं. हे लक्षण संतांच्यावर जायला पाहिजे होतं. विठ्ठल तुम्हाला ही अतिव्याप्ती कळाली नसेल तर तुम्हाला दृष्टांत देऊन सांगतो. मी एक गायीचं लक्षण करतो. काळ्या रंगाची गाय असं मी लक्षण केलं ना. काळ्या रंगाची गाय असते, फक्त काळ्याच रंगाची गाय असते, ती काळ्या रंगाची. तर ते म्हणजे महाराज नुसती काळ्या रंगाची गाय असते असं नाही, तर तांबड्या रंगाची असते, पांढऱ्या रंगाची असते, इतर आहे. तर हे लक्षण अव्याप्त होतं. म्हणजे काळ्याच रंगाची गाय असते असं नाही, बरोबर आहे.
बरं मी दुसरं लक्षण केलं, जिला शिंगे असतात ती गाय, जिला शिंगे असतात ती. तर ते म्हटले महाराज गायीला शिंगे असतात हे लक्षण बरोबर झालं, परंतु म्हशीला शिंग असतात, सशाला शिंग असतात. आमच्याकडे सशाला शिंग आले, सशाला शिंग नसतात. म्हणजे गाय म्हशीला शिंग असतात, बरोबर आहे. म्हणजे प्राण्यांच्यात अनेक प्राण्यांना काय असतात, गेंड्याला दोन नसलं तरी एक तरी असतं, म्हणजे त्यालाही शिंग असतात. म्हणून शिंग असलेली गाय हे लक्षण अति व्यापक झालं, म्हणजे ते इतर प्राण्यांच्यावर सुद्धा गेलं. म्हणून लक्षणामध्ये असा. बरं मी दुसरं तिसरं लक्षण केलं, जिला एक खूर असतो ती गाय. खूर माहिती तुम्हाला, ग्रामीण भागातली आपण सगळं काय काय पत्र्या ठोकतात ना, बैलांच्या पायाला काय ठोकतात, पत्री मारतात ना, नाल नाल म्हणतात त्याला. 1 लागतो का 2 लागतात? नाल एका नालात भागतात. म्हणजे गाईच्या पायाला 2 खूर असतात आणि घोड्याला एकच खूर असतो. म्हणून गाय, मी जर म्हटलं की एक खूर असलेली गाय, तर हे लक्षण अव्याप्ती झालं. शिंग असलेली गाय अतिव्याप्त झालं आणि काळ्या रंगाची गाय अव्याप्त झालं. विठ्ठल तृंगित्वम सासनादिवत्वम असं शास्त्रामध्ये लक्षण केलेलं आहे. सासना म्हणजे पोळी असलेली गाय, तिला शिंग आहेत, 2 खूर आहेत असं लक्षण केलं. आता जिला 2 खूर आहेत, शिंग आहेत, काळा रंग आहे आणि सासना आहे. सासना पदाचा अर्थ आहे गायच्या खाली असणारी कोळ. आणि असं सगळ्या पद्धतीने केल्यानंतर ते गायीचं लक्षण परिपूर्ण होईल. तुम्ही नुसतं एकच काम केलं, ते गायीला त्या सोडून तुम्ही संतांचं लक्षण करताना काय म्हटलं, देव बसे चित्ती त्याची घडावी संगती. त्यांची संगती घडावी म्हणजे ज्यांच्या चित्तात देव बसलेला आहे असं म्हटल्यामुळं हे लक्षण अतिव्याप्त दोषाने ग्रस्त झालेलं आहे, म्हणजे अति झालं. कारण सगळ्या जीवांच्या प्राणी मात्रांच्या हृदयामध्ये भगवंत तिष्ठते. काय भगवद्गीता काय म्हणते, सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृति ज्ञानमपोरणिक वेदैश्च सर्वे रामेव वेद्यो वेदान्तवेदविदे. माऊली ज्ञानोबा काय म्हणतात, एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, बुद्धी बुद्धीस्पुरे आहरणीशी ते वस्तुगामी. मी सगळ्यांच्या हृदय देशामध्ये बसून आहे, जिथे बुद्धी स्मरण होते तो परमात्मा मी आहे. महाराज ज्यांच्या चित्तात देव बसलेला हे लक्षण तुमचं निश्चितपणे दोषग्रस्त आहे. असं कसं काय झालं असेल, आणि तुकोबरायांनी केलेलं लक्षण असं कसं काय होईल. विठ्ठल तुम्हाला थोडस अभ्यास करावा लागेल. म्हणजे असं आहे, देवाचे 2 प्रकार केले म्हटले, एक सामान्य आणि विशेष. ज्यांच्या चित्तामध्ये विशेष रूपाने प्रगट होतो त्याला संत असं म्हणतात. विठ्ठल जो सर्वत्र व्यापक आणि सम असतो त्याला सामान्य असं म्हणतात. चैतन्य याचे 2 प्रकार शास्त्रात केलेले आहेत. ज्याच्यात विशेष चैतन्य प्रगट होतं त्याचं नाव देव असं आहे. आणि तुमच्या आमच्या चित्तामध्ये बी देव आहे, पण त्याला सामान्य चैतन्य असं म्हणतात. काय म्हणतात, सामान्य. म्हणून सामान्य सर्वत्र असतं आणि विशेष एखाद्या ठिकाणी असतं. संतांच्या चित्तात प्रगट परमात्मा हा विशेष आहे. तो म्हणजे तो कसा झाला, तर संत आत्मज्ञानी चोखडी, संत ही माझी रूपडी, ते तर दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. माऊली ज्ञानोबराय म्हणतात ओवीमध्ये की आत्मज्ञानी चोखडी, संत ही माझी रूपडी. संत कोण आहे, मीच आहे. संत आणि मी, माझ्यामध्ये भेद नाही.
देवते संत देवते संत संत आणि देव भेद नाही. देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत असे भावे गीत. तुकोबराय म्हणतात देव आणि संत यांच्यामध्ये भेद नाही, कारण विशेष रूपाने चैतन्य प्रकट झालेलं असतं. आत्मज्ञान विशुद्ध अशुद्ध आत्मज्ञान परिपूर्ण असतं. म्हणून आम्ही म्हटलं की ज्याच्या चित्तात देव वसलेला आहे म्हणजे विशेषत्वाने प्रकट झालेला आहे ते संत आहेत. सामान्य तर आमच्यामध्ये बी आहेत. म्हणूनच म्हटलं की आम्हाला जर देव चित्तात असेल तर दुष्ट बुद्धी का व्हावी. विठ्ठल संत आहे की जिथे देव बसलेला आहे तरी संत असं लक्षण तुकोबराय नाही करत. तर हे लक्षण जे आहे म्हणजे लक्षणावरून संत ठरवावे. मग असे जसं पाहिलं आपण की कोण पुण्य त्यांचा होईन सेवक जिही द्वंद्वादिक दुरावली. इथं सुद्धा जिही द्वंद्वादिक म्हणजे सुख दुःख मान अपमान यांना म्हणतात द्वंद्व. ज्यांच्या चित्तातलं हे द्वंद्व निघून गेलेलं आहे ते संत आहेत असं लक्षण केलं. म्हणजे ही द्वंद्वादिक दुरावले हे लक्षणही असंच केलं बरं की ज्यांच्या चित्तातले द्वंद्व गेलेले, सुख दुःख गेलेले आहे, मान अपमान गेलेला आहे, जे समस्थितीमध्ये राहतात. जसं ब्राह्मी स्थिती आहे, ब्रह्म सम आहे, ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथे अणु नाही विषम, ऐसे जाणती ते अति दुर्गम, तयांची भेटी झाली भाग्यप्रम. त्यांची भेटी झालेली आहे, त्यांची चित्त अशी बनलेली आहे. हे काय लक्षण झालं? संत लक्षण झालं. विठ्ठल संत लक्षणानेच ओळखावं. भगवद्गीतेमध्ये अण्णा नेहमी सांगायचे, नेहमी बाबांनो फसतात बर का, फसतात. कारण संत देखावेने नाही दिसत, वरून नाही संत दिसत, अंतरंगातून संत पाहावा. भयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्चवम् अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांतिरपैशुनम दया भूतेष्वलोलुप्तम मार्दवम रीरचाक्रम तेजस्समाधृति शौच मद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवीं अभिजातस्य भारत मानित्व अधम्मित्व अहिंसा शांतिराजो. ही सारी लक्षणं जी आहेत ही संतांकडे येतात.
पण संतांची लक्षणं पाहायची असेल तर भगवद्गीता झाली, नसेल संस्कृत कळत तर ज्ञानेश्वरी पहा. त्यावेळेला संत कळतील. संत ओळखावे लागते, नाही तर संत ते कवना कोणेक प्राणी शुद्धेने पिढाले म्हणून तोडे तोडू घे. म्हणून दृष्टांत आपला दोडा म्हणजे रुईटी. रुईटीला फळं येतात का? रुईचे झाड कोणाला माहित नाही, पण सगळे खेड्यातली माणसं रुईटी कोणाला माहित नाही. म्हणून कोणी एखादा नगरवासी पुरुष म्हणजे नगरात राहणार, गावात आला, भूक लागली, खायला काय नाही, उन्हाळ्याचे दिवस आहे, प्यायलाही पाणी नाही, आणि मग रस्त्याने चालता चालता एक झाड दिसलं जे हनुमंतरायाचं प्रिय आहे. कोणतं? रुई.